Hello. Student, our name of the chapter is the chemical equation and the chemical reaction. त्या चॅप्टर मध्ये आपण 4 लेक्चर पर्यंत आलोय. आता आपण चालू आहे स्टुडंट लेक्चर नंबर 5. ओके, काय आहे स्टुडंट लेक्चर नंबर 5 मध्ये आपल्याला काय लर्न करायचंय तुमच्या समोर काय? तर स्टुडंट वरती आपला पॉइंट आहे आणि तो पॉइंट असा आहे, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. म्हणजे स्टुडंट ज्या काही आपल्या केमिकल रिएक्शन आहेत त्या केमिकल रिएक्शनचे आपल्याला लर्न काय करायचे स्टुडंट, टाइप्स. ओके, नाउ स्टुडंट्स हियर वी सॉ दॅट इन अ केमिकल रिएक्शन मध्ये बघितलंय आपण, काय बघितलंय मित्रांनो, रिएक्टंट. काय बघितलंय, रिएक्टंट गेट कन्व्हर्टेड इनटू द न्यू प्रोडक्ट. म्हणजे रिएक्टंट पासून प्रोडक्ट मिळतो. बघा स्टुडंट, या साइडला असतात ते रिएक्टंट. ओके, तर स्टुडंट आणि ह्या साइडला असतात प्रोडक्ट. ओके, आणि स्टुडंट ही पूर्ण जी रिएक्शन आहे त्याला म्हणजे जे पूर्ण जे इक्वेशन आहे त्याला आपण रिएक्शन म्हणतो. ओके, लिहिलंय ते इक्वेशन पण ते ऍक्च्युअली काय आहे तर रिएक्शन, राईट. म्हणजे स्टुडंट रिएक्टंट कुठे आहे, प्रोडक्ट कुठे आहे, परत एकदा तुम्हाला चांगलं कळालंय, राईट. ओके, नाउ स्टुडंट ड्युरिंग धिस सम केमिकल बॉन्ड, ह्यामध्ये काही केमिकल बॉन्ड मध्ये रिएक्टंट ब्रेक. बघा केमिकल बॉन्ड्स आहेत ना, सम म्हणजे काय, काही केमिकल बॉन्ड मध्ये रिएक्टंट ब्रेक म्हणजे जे रिएक्टंट काय होतात, ब्रेक होतात म्हणजे तुटतात. ओके, तुटतात. अँड सम न्यू केमिकल बॉन्ड्स, नवीन केमिकल बॉन्ड्स आर फॉर्म, आणि नवीन काही केमिकल बॉन्ड तयार होतात. सो ॲज ट्रान्सफॉर्म रिएक्टंट इनटू द प्रोडक्ट. म्हणजे स्टुडंट तो रिएक्टंट कशामध्ये ट्रान्सफर होतो तर प्रोडक्ट मध्ये ट्रान्सफर होतो. काय स्टुडंट, ह्या दुसरं जे स्टेटमेंट आहे त्याचा इम्पॉर्टंट मिनिंग आपल्याला लर्न करायचा आहे. बघा काय होतं स्टुडंट, काही केमिकल बॉन्ड हे ब्रेक होतात. कुणाचे, रिएक्टंटचे. रिएक्टंट मध्ये काही केमिकल बॉन्ड हे ब्रेक होतात आणि स्टुडंट त्यांच्यापासून आपल्याला जो काय मिळतो तो काय, न्यू केमिकल बॉन्ड तयार होतात. आणि स्टुडंट म्हणजे रिएक्टंट पासून नवीन केमिकल बॉन्ड तयार होऊन काय तयार होतो, प्रोडक्ट तयार होतो. काय तयार होतो स्टुडंट, प्रोडक्ट. करेक्ट. ओके, नाउ स्टुडंट थर्ड वन, केमिकल रिएक्शन आर क्लासिफाइड इनटू द फॉलोइंग 4 टाइप्स. म्हणजे स्टुडंट ही जी काय आपली केमिकल रिएक्शन आहे तर त्या केमिकल रिएक्शनचे किती टाइप्स पडतात तर स्टुडंट केमिकल रिएक्शनचे 4 टाइप्स पडतात. ओके, बघा केमिकल रिएक्शन आर क्लासिफाइड इनटू द 4 टाइप्स. 4 टाइप्स आहेत केमिकल रिएक्शनचे. अकॉर्डन्स विथ नेचर, कशानुसार स्टुडंट, नेचरनुसार. अँड द नंबर ऑफ द रिएक्टंट अँड द प्रोडक्ट. नंबर ऑफ द रिएक्टंट अँड द प्रोडक्ट. ओके, नाउ स्टुडंट फर्स्ट टाइप्स ऑफ द रिएक्शन इज द कॉम्बिनेशन रिएक्शन. फर्स्ट रिएक्शन कॉम्बिनेशन रिएक्शन. म्हणजे स्टुडंट नावातच सगळं आहे की ह्या रिएक्शन मध्ये काहीतरी काय होत असणार, कंबाईन होत असणार, कॉम्बिनेशन कंबाईन होत असणार, म्हणून म्हणायचंय त्याला पहिला टाइप कॉम्बिनेशन रिएक्शन. स्टुडंट दुसरा टाइप तो म्हणजे डिकम्पोजिशन रिएक्शन. दुसरा काय, डिकम्पोजिशन. स्टुडंट तुम्हाला माहिती आहे डिके कुजणे, तसं डिकम्पोजिशन तुटून रिएक्शन होते, ब्रेक बॉन्ड होऊन रिएक्शन होते, त्याला म्हणायचं डिकम्पोजिशन. पहिली आहे कॉम्बिनेशन, म्हणजे दोन वेगवेगळे जे काही कंपाऊंड्स आहेत स्टुडंट ते कंपाऊंड्स जॉईन होतात आणि नवीन प्रोडक्ट तयार होतो, त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन रिएक्शन. डिकॉम्पोजिशन रिएक्शन दुसरी, त्याच्यामध्ये ते पण आपल्याला बघायचंच आहे, पण स्टुडंट त्यामध्ये बॉन्ड्स ब्रेक होतात आणि प्रोडक्ट तयार होतो. ओके, थर्ड वन इज अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन. व्हॉट इज स्टुडंट थर्ड रिएक्शन इज अ डिस्प्लेसमेंट म्हणजे नेमकं काय, एकाची जागा दुसऱ्याने घेणे आणि आपला प्रोडक्ट मिळणे, त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ओके, बघणारे स्टुडंट आपण, पण डिस्प्लेसमेंट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे असा अर्थ तर तुम्ही फिजिक्समध्ये शिकलात, राईट. ओके, आणि स्टुडंट फोर्थ जी काही आपली रिएक्शन आहे ती आहे डबल डिस्प्लेसमेंट. म्हणजे 2 वेळा डिस्प्लेसमेंट होतं, त्याला म्हणायचं डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. म्हणजे 4 टाइपच्या रिएक्शन आहे, कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन अँड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. म्हणजे किती टाइप्स आहेत स्टुडंट, 4 टाइपच्या रिएक्शन्स आहेत. व्हेरी नाईस. नाउ स्टुडंट आपल्याला लर्न करायचं आहे कॉम्बिनेशन रिएक्शन. काय लर्न करायचं आहे आता,
कॉम्बिनेशन रिॲक्शन. स्टुडंट बघा कुणाला म्हणायचंय कॉम्बिनेशन रिॲक्शन, वेन 2 or more reactant combine. बघा 2 or more reactant combine, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट कंबाईन होतात इन अ रिॲक्शन टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट. टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट इट इज कॉल्ड द कॉम्बिनेशन रिॲक्शन. त्याला आपण काय म्हणायचं, कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणायचं. म्हणजे एक लक्षात ठेवा बघा स्टुडंट, वरती 2 किंवा मोर, मोर म्हणजे 2 पेक्षा जास्त, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट. रिॲक्टंट म्हणजे नेमकं कोण स्टुडंट, हा जो बाण आहे इथं कोण असतात, रिॲक्टंट असतात, इथं असतात कोण स्टुडंट, प्रोडक्ट असतात, राईट. तर स्टुडंट हे जे काही रिॲक्टंट आहेत हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त, 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतात, राईट. ओके, आणि ते काय होतात स्टुडंट, कंबाईन होतात. काय होतात ते, कंबाईन होतात, आणि त्याच्यापासून काय तयार होतो स्टुडंट, आपल्याला काय मिळतो, प्रोडक्ट मिळतो. अँड स्टुडंट दिस इज कॉल्ड, इट इज कॉल्ड कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन, कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट कंबाईन होतात आणि त्यापासून स्टुडंट आपल्याला प्रोडक्ट मिळतो. त्या रिॲक्शनला आपण म्हणणार आहेत कॉम्बिनेशन रिॲक्शन. काय म्हणायचं स्टुडंट, कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके, तर स्टुडंट ऍक्च्युली आपण एक्झाम्पल बघून रिॲक्शन पाहणार आहोत. ओके स्टुडंट, बघून घ्या आता. स्टुडंट द जनरल फॉर्म, रिॲक्शनचा जनरल फॉर्म काय असतो बघा, कॉम्बिनेशन रिॲक्शनचा जनरल फॉर्म बघायचा आहे आपल्याला. ओके स्टुडंट, सी देत जनरल फॉर्म ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन. म्हणजे स्टुडंट जी काही कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे त्या कॉम्बिनेशन रिॲक्शनचा आपल्याला बघायचा आहे जनरल फॉर्म. तर काय आहे स्टुडंट जनरल फॉर्म, आपण बघूयात. जनरल म्हणजे नेमकं काय स्टुडंट, बेस एक्झाम्पल. ओके, एक्झाम्पल म्हणजे न घेता आपण फक्त सिम्बॉल घेऊन चेक करणे, फॉर्म्युला टाईप. म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन दिसायला कशी दिसते आणि कॉम्बिनेशन रिॲक्शन होते कशी ते आपल्याला बघायचंय. सो स्टुडंट दिस इज ए, व्हॉट इज दॅट स्टुडंट, दॅट इज अ ए. ए स्टुडंट एक कंपाऊंड आहे रिॲक्टंट मधला. ओके, अजून स्टुडंट प्लस, ओके, अँड स्टुडंट प्लस बी प्लस बी म्हणजे ए प्लस बी म्हणजे ए एक कंपाऊंड आहे, बी एक कंपाऊंड आहे. आता ह्या दोघांचं स्टुडंट होणार आहे कॉम्बिनेशन. काय होणार स्टुडंट, कॉम्बिनेशन अँड फॉर्म अँड ए बी. बघा म्हणजे स्टुडंट की प्लस गेले या ठिकाणी आणि स्टुडंट हे दोघं एकमेकांना जॉईंट झालेत, त्याला म्हणायचं जॉईंट झालेत, त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन. म्हणजे स्टुडंट ह्या दोघांचं ए आणि बी चं काय झालं या ठिकाणी मित्रांनो, कॉम्बिनेशन झालंय. म्हणून स्टुडंट ह्या रिॲक्शनला आपण म्हणणार कॉम्बिनेशन रिॲक्शन. स्टुडंट ए प्लस बी दीज आर द रिॲक्टंट अँड ए बी तयार झालाय तर त्याला काय म्हणणार स्टुडंट, प्रोडक्ट. समजलंय कॉम्बिनेशन रिॲक्शन कशी होते. ओके, नाव स्टुडंट आपण याला ट्राय करूयात. कृती आहे स्टुडंट बघा, ऍक्टिव्हिटी 1, पहिली ऍक्टिव्हिटी कशाबद्दलची स्टुडंट, पहिली ऍक्टिव्हिटी बघा, कॉम्बिनेशन रिॲक्शन बिटवीन अमोनिया गॅस अँड हायड्रोजन क्लोराईड. म्हणजे स्टुडंट हायड्रोजन क्लोराईड आपलं ए, सॉरी अमोनिया गॅस आपला ए, हायड्रोजन क्लोराईड आपलं बी, ह्या दोघांचे कॉम्बिनेशन रिॲक्शन आपल्याला बघायचं आहे. ॲपॅरेटस बघूया स्टुडंट. बघा या ठिकाणी टेस्ट ट्यूब आहे, ग्लासचा एक रॉड आहे म्हणजे काचेचे दांडी आहे. स्टुडंट या ठिकाणी कोण आहे स्टुडंट, तर बर्नर आहे. या ठिकाणी काय स्टुडंट, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, राईट. या ठिकाणी काय स्टुडंट, ओके, त्या ठिकाणी काय आहे तर अमोनिया सोल्युशन. ओके, नाव स्टुडंट बघा आपण यांना अशा पद्धतीने म्हणजे अरेंजमेंट केली स्टुडंट. त्याची आपण कशी कशी अरेंजमेंट केली तुम्हाला दिसत असेल स्टुडंट. ओके, तर या ठिकाणी काय स्टुडंट, हायड्रोक्लोरिक ऍसिड या ठिकाणी आपल्याला दिसतंय, या ठिकाणी अमोनिया सोल्युशन दिसतंय. ओके स्टुडंट, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, बर्नर आहे आणि काय स्टुडंट, स्टँड आहे. ओके दिसतंय. तर प्रत्येक पूर्ण रिॲक्शन स्टुडंट कशी होते ते ऍक्च्युली आपल्याला बघायचंय आणि स्टुडंट ते आपण बघणार देखील आहोत, त्यात काही विषय नाही. मग 5 स्टुडंट कशी होते रिॲक्शन. ओके, मग स्टुडंट आता आपण काय केलंय बघा, या ठिकाणी आपण स्टुडंट बर्नर आता ऑन केलाय. ही जी काय आपली टेस्ट ट्यूब आहे त्या टेस्ट ट्यूब मध्ये काय स्टुडंट HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, हा ग्लासचा रॉड आहे, अमोनिया सोल्युशन मध्ये स्टुडंट तो आहे. ओके, आणि हायड्रोक्लोरिक काय स्टुडंट ऍसिड आहे, ते आपण हे हायड्रोक्लोरिक ऍसिड स्टुडंट आपण हे ह्यामध्ये टाकले. ठीक आहे, आता बघा स्टुडंट जरा वेळानंतर आपल्याला काय दिसतंय स्टुडंट, हे दिसतंय. ओके राईट, दिसतंय स्टुडंट. ओके, मग आता बघा अमोनिया सोल्युशन्स आपण त्या जे काही ग्लासचा रॉड आहे स्टुडंट त्यामध्ये घेतलंय आणि स्टुडंट तिकडे जाऊन आपण आता टाकणार आहेत हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये स्टुडंट NH3.
ओके, दिसते काय होते स्टुडंट? ओके, देर इज अ फॉर्म अमोनियम क्लोराईड. तिथं काय तयार होते स्टुडंट? अमोनियम क्लोराईड. म्हणजे आपण काय केलं स्टुडंट? अमोनिया सोल्युशन मध्ये जो काही काचेचा रॉड होता तो स्टुडंट बुडवला होता आणि तो काचेचा रॉड आपण जे काही स्टुडंट वाफ येते आहे हायड्रोक्लोरिक ऍसिडची आणि त्याच्यावर धरला आणि स्टुडंट त्या ठिकाणी आपल्याला तयार होतो, काय तयार होतो? NH4Cl. आणि NH4Cl म्हणजे स्टुडंट अमोनियम क्लोराईड. काय? अमोनियम क्लोराईड. ओके स्टुडंट, रिॲक्शन बघा. NH3 म्हणजे अमोनिया, G म्हणजे स्टुडंट गॅस आहे, HCl हायड्रोजन क्लोराईड म्हणजे अमोनिया गॅस आणि स्टुडंट हायड्रोजन क्लोराईड ह्यांची काय झाली स्टुडंट? रिॲक्शन. दोघं जण कंबाईन झाले म्हणून ह्याला कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणलंय. आणि स्टुडंट तयार झाला काय? NH4Cl. काय तयार झाला? NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड. ओके, आणि स्टुडंट दिस इज अ सेल्फ बॅलन्स म्हणजे ही ऑलरेडी बॅलन्स्ड आहे. का बॅलन्स आहे स्टुडंट? कारण की बॅलन्स कशामुळे आहे स्टुडंट? ही रिॲक्शन बॅलन्स यामुळे आहे बघा. नायट्रोजन एक आहे, परत रिॲक्टंट मध्ये हायड्रोजन मोजा. हायड्रोजन किती स्टुडंट? 3 हायड्रोजन आहेत. इथं 1 हायड्रोजन म्हणजे किती हायड्रोजन झाले? 4 हायड्रोजन. तर स्टुडंट पहा या ठिकाणी किती हायड्रोजन आहे? 4च आहेत. आता क्लोरीन एक आहे आणि स्टुडंट या ठिकाणी पण क्लोरीन एक आहे. म्हणजे दिस रिॲक्शन इज अ बॅलन्स्ड. म्हणजे जर स्टुडंट तुम्हाला ही रिॲक्शन दिली आणि तुम्हाला म्हणलं कोणत्या प्रकारची ही रिॲक्शन आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे ही अमोनिया आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड कंबाईन झालेत आणि स्टुडंट त्यापासून बनला तो म्हणजे काय? तर NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड. ओके, अँड स्टुडंट पहा स्टुडंट रिॲक्शन्स. अमोनिया गॅस अँड हायड्रोजन क्लोराईड गॅस रिॲक्टेड फॉर्म सॉल्ट अमोनियम क्लोराईड. काय तयार झालं? सॉल्ट अमोनियम क्लोराईड. फक्त स्टुडंट ते जे वरती दिलंय त्याचं फक्त स्टुडंट एक आहे एक्सप्लेनेशन आहे, त्यामुळं इतकं काही घाबरायचं नाही. ओके स्टुडंट, जे पण आहे या ठिकाणी आपल्याला जे दिसतंय ते फक्त एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे अमोनिया गॅस आहे आणि हायड्रोजन क्लोराईड ह्यांची रिॲक्शन होते आणि काय तयार होतो? सॉल्ट अमोनियम. ओके, सॉल्ट अमोनियम क्लोराईड इन द गॅसेस स्टेट. कोणत्या स्टेटमध्ये? गॅसेस स्टेट. या ठिकाणी स्टुडंट आपल्याला दिसलं कोणती स्टेट आहे? ही गॅसेस स्टेट आहे. या ठिकाणी आपल्याला मिळाला अमोनियम क्लोराईड. ओके, नाव स्टुडंट व्हाईट स्मोक दिसला म्हणजे गॅसमध्ये दिसला. फर्स्ट बट इमिजिएटली ड्यू टू द कंडेन्सेशन प्रोसेस ॲट रूम टेम्परेचर इट गॉट ट्रान्सफर इन टू द सॉलिड स्टेट. म्हणजे रूम टेम्परेचरला आपल्याला कशा स्टेटमध्ये मिळतो तो स्टुडंट? सॉलिड स्टेटमध्ये. पण स्टुडंट तुम्हाला या ठिकाणी आता एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जो काही अमोनिया आहे ज्यावेळेस आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर त्याची रिॲक्शन केली, कॉम्बिनेशन रिॲक्शन झाली आणि तयार झाला अमोनियम क्लोराईड. काय तयार झाला? अमोनियम क्लोराईड. ठीक आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे. नाव स्टुडंट दिस इज अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. या ठिकाणी बघा स्टुडंट कसली रिॲक्शन आहे? दिस इज द कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके, नाव स्टुडंट ऍक्टिव्हिटी 2. आता दुसरी ऍक्टिव्हिटी, बर्निंग ऑफ मॅग्नेशियम स्ट्रिप इन एअर. हवेमध्ये स्टुडंट इन एअर म्हणजे स्टुडंट काय? तर हवा. हवेमध्ये काय करायचंय आपल्याला की बर्निंग करणे म्हणजे स्टुडंट नेमकं काय? तर जाळणे. काय जाळायचे आपल्याला? मॅग्नेशियम स्ट्रिप जाळायची. काय जाळायचे? मॅग्नेशियम स्ट्रिप आपल्याला जाळायची हवेमध्ये. त्यासाठी आपल्याला वस्तू काय काय लागणार आहेत बघून घ्या. आपल्याला बर्नर लागणार, आपल्याला पेअर ऑफ टंग चिमटा लागणार आहे आणि स्टुडंट मॅग्नेशियमची पट्टी स्ट्रिप लागणार आहे. ठीक आहे, मग स्टुडंट बघा आपण अरेंजमेंट केली, बर्नर घेतलाय. ओके, ही आपण चिमट्यामध्ये टंगमध्ये काय घेतलंय स्टुडंट? जे काही मॅग्नेशियमची जी काही रिबन आहे, पट्टी आहे, स्ट्रिप आहे ती घेतली आहे. आता स्टुडंट बघा बर्नर आपण पेटवलाय, सगळ्यांनी बघू शकता बर्नर पेटवलाय आणि त्या बर्नर वरती आता स्टुडंट आपण धरली आहे मॅग्नेशियमची स्ट्रीप. जाळ स्टुडंट म्हणजे जाळ चालू आहे, त्या जाळावरती आपण मॅग्नेशियमची स्ट्रीप धरली आणि स्टुडंट काय होतंय स्टुडंट तुम्हाला दिसतच असणार. ओके, तर बघा ओके काय दिसले स्टुडंट? पाहून घेतलंय. ओके, तुम्ही ऑब्झर्व करा स्टुडंट आणि ऑब्झर्वेशन नुसार आपल्याला असं दिसतं की मॅग्नेशियम ऑक्साईडची व्हाईट पावडर आपल्याला तयार झाली. काही स्टुडंट दिसते आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईड. तर स्टुडंट हे जे तयार झाले ते झाले मॅग्नेशियम ऑक्साईडची व्हाईट पावडर. स्टुडंट या ठिकाणी आपल्याकडे बर्नर होता, तो त्याला आपण बर्नर पेटवला होता. ही जी काय मॅग्नेशियमची स्ट्रीप आहे ती स्टुडंट हाताने आपण ह्या बर्नरवर धरली आणि स्टुडंट त्याचे काय होते स्टुडंट? ती पेटली, मॅग्नेशियमची स्ट्रीप पेटली आणि स्टुडंट त्यामधून आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईडचे व्हाईट पावडर मिळाली मित्रांनो. तर ही जी कसली रिॲक्शन आहे? कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके, नाउ स्टुडंट यू चेक दिस. मॅग्नेशियम Mg प्लस
O2 ऑक्सिजन हवेमध्ये, हवेतला ऑक्सिजन हवेमध्ये जाळली स्टुडंट आपण मॅग्नेशियमची स्ट्रीप, म्हणजे मॅग्नेशियम प्लस O2 आणि तयार झालं स्टुडंट MgO. काय तयार झालं? MgO. पण स्टुडंट इथं MgO2 आहे, म्हणजे ऍक्च्युली एकतर Mg आणि हा O2 जर आपण जॉईन केले असते तर तयार झाला असता MgO2, राईट. पण स्टुडंट ह्या Mg ला Mg2 लिहित नाहीत. ओके, म्हणजे स्टुडंट की खरं तर मॅग्नेशियम ऑक्साईड जो आहे त्याला तो असा लिहितात MgO, पण ऑक्सिजन 2 आहेत असं O2 या ठिकाणी स्टुडंट लिहित नाहीत. म्हणून आपल्याला काय करावं लागणार की इथं पुढं Mg ला 2 लावलाय, O2 म्हणजे 2MgO. काय तयार झालं मित्रांनो? ट्वाइस MgO. आणि स्टुडंट त्यालाच आपण म्हणणार आहेत मॅग्नेशियम ऑक्साईड. काय म्हणणार स्टुडंट? मॅग्नेशियम ऑक्साईड. ओके, बघा वेन मॅग्नेशियम स्ट्रीप, आता हे फक्त लाईन मध्ये लिहायचं आहे. मॅग्नेशियम स्ट्रीप इज इग्नाइटेड इन एअर. हवेमध्ये जर आपण मॅग्नेशियमची स्ट्रीप जर जाळली, इट बर्न्स, म्हणजे स्टुडंट जाळली तर ब्रिलियंटली, चांगल्या प्रकारे आपण जाळली तर इट कंबाईन्स विथ ऑक्सिजन इन द एअर. हवेमधल्या ऑक्सिजनची स्टुडंट त्याची कॉम्बिनेशन रिॲक्शन होते. ओके, आणि काय तयार होते? व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम ऑक्साईडची व्हाईट पावडर तयार होते. म्हणजे स्टुडंट तुम्हाला एमसीक्यू मध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो की जर आपण मॅग्नेशियमची स्ट्रीप जर आपण हवेमध्ये जाळली तर काय तयार होणार? तर मॅग्नेशियम ऑक्साईड. काय तयार होणार? मॅग्नेशियम ऑक्साईड. आणि स्टुडंट दिस इज अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके, नाव स्टुडंट ऍक्टिव्हिटी 3, तिसरी ऍक्टिव्हिटी आपण बघतोय कॅल्शियम ऑक्साईड इज ऍडेड टू वॉटर. म्हणजे आता कॅल्शियम ऑक्साईड आपल्याला वॉटर सोबत, कॅल्शियम ऑक्साईड आपल्याला वॉटरमध्ये ऍड करायचा आहे. कॅल्शियम ऑक्साईड आपल्याला वॉटरमध्ये ऍड करायचा आहे. बघूयात स्टुडंट ॲपरेटस, त्यासाठी आपल्याला वस्तू केमिकल्स काय काय लागणार आहेत बघूयात. तर बेकर आपल्याला वस्तू पाहिजे मित्रांनो, बेकर पाहिजे आणि पेट्री डिश पाहिजे, हे 2 पाहिजेत. स्टुडंट केमिकल्समध्ये आपल्याला वॉटर पाहिजे आणि स्टुडंट क्विक लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड. ओके, हे 2 जण आपल्याला पाहिजेत, राईट. तर बघा, ओके स्टुडंट, बघा की आपण केमिकल्स घेतलेत आणि स्टुडंट क्विक लाईम म्हणजे CaO. ओके, कॅल्शियम ऑक्साईड हे आपल्याला केमिकल्स पाहिजेत. आपण बघतोय कॉम्बिनेशन रिॲक्शन. आतापर्यंत 2 ऍक्टिव्हिटी बघितल्या, तिसरी ऍक्टिव्हिटी तुमच्या समोर स्टुडंट बघा. ओके, काय करायचं स्टुडंट? हे जे काय क्विक लाईम आहे हे बिकर आहे. बिकरमध्ये स्टुडंट काय आपल्याकडे? वॉटर आहे. बिकरमध्ये स्टुडंट काय आपल्याकडे? वॉटर आहे. आता काय करायचं बघा, क्विक लाईम घेणार आहेत आणि ते क्विक लाईम आपण कुठे टाकले स्टुडंट? पाण्यामध्ये टाकले क्विक लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड. आणि स्टुडंट बघा, दिसतंय सगळ्यांना? बघा ऍक्टिव्हिटी काय चालू आहे स्टुडंट, की वॉटर आहे त्याच्यामध्ये आपण काय टाकलंय? कॅल्शियम ऑक्साईड टाकलंय मित्रांनो. आणि स्टुडंट की जेणेकरून स्टुडंट त्यापासून तुम्हाला काय दिसतंय एकदा नीट बिकरमध्ये स्टुडंट तुम्ही ऑब्झर्वेशन करा. बिकरमध्ये ऑब्झर्वेशन करा मित्रांनो. वाव, काय तयार झालं बिकरमध्ये? कॅल्शियम हायड्रॉक्साईड स्लेक्ड लाईम. बघा, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झाला CaOH ट्वाइस. बघा, CaOH ट्वाइस. स्टुडंट OH ट्वाइस जर आलं तर आपण त्याला हायड्रॉक्साईड वाचणार. काय वाचणार? OH ट्वाइस जर आलं, OH2 नाही स्टुडंट, OH ट्वाइस. OH जर आलं तर त्याला आपण हायड्रॉक्साईड वाचणार. काय वाचणार? हायड्रॉक्साईड. आणि स्टुडंट फक्त O आलं त्याला आपण काय वाचणार? ऑक्साईड. ओके, मग स्टुडंट रिॲक्शन बघा, CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड आणि हे H2O म्हणजे वॉटर. रिॲक्शन होते CaOH ट्वाइस. CaOH ट्वाइस म्हणजे स्टुडंट बघा, हा Ca. ओके स्टुडंट, हा एक O आणि हा H2 म्हणजे OH ट्वाइस, राईट. आणि प्लस काय स्टुडंट? हीट. आणि ही जी रिॲक्शन आहे ती कशी आहे? सेल्फ बॅलन्स आहे. कशी रिॲक्शन? सेल्फ बॅलन्स. म्हणजे तिसरी कॉम्बिनेशन रिॲक्शन आपण बघितली. म्हणजे स्टुडंट ही तिसरी रिॲक्शन काय होती स्टुडंट, की कॅल्शियम ऑक्साईड बरोबर आपण वॉटर, कॅल्शियम ऑक्साईड आपण वॉटरमध्ये ऍड करत राहणार आणि आपल्याला मिळतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ओके, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि स्टुडंट हीट बाहेर पडते. ठीक आहे, तर स्टुडंट बघा, फेन फक्त शब्दांमध्ये लिहायचंय. फेन कॅल्शियम ऑक्साईड इज ऍडेड टू द वॉटर, कॉम्बिनेशन रिॲक्शन टेक्स प्लेस. कोणती रिॲक्शन घडते? कॉम्बिनेशन रिॲक्शन घडते. कॅल्शियम ऑक्साईड कंबाइन्स विथ
वॉटर. कॅल्शियम ऑक्साईड कशासोबत कॉम्बाईन करायचा, वॉटर सोबत, अँड टू फॉर्म कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतो म्हणजे CaOH ट्वाइस तयार होतो विथ जनरेशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ हीट. आणि स्टुडंट भरपूर प्रमाणात ही जी काही हीट आहे ही लार्ज अमाऊंट ऑफ हीट स्टुडंट काय होते, बाहेर पडते. अँड दिस इज द रिॲक्शन, इज अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. स्टुडंट आतापर्यंत आपण बघितल्या 3 कॉम्बिनेशन रिॲक्शन. कोणत्या कोणत्या 3 कॉम्बिनेशन रिॲक्शन्स आहेत तर स्टुडंट तुमच्या समोर मला तुम्हाला दाखवायच्यात. ओके, बघा. तर स्टुडंट बघू शकता कॉम्बिनेशन रिॲक्शन्स तुमच्या समोर. स्टुडंट ही वाली आपण बघितली NH3 प्लस हायड्रो म्हणजे NH3 अमोनिया आणि स्टुडंट हायड्रोजन क्लोराईड, त्यांच्यापासून काय तयार झाला तर NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड तयार झाला. ही कॉम्बिनेशन रिॲक्शन पहिली. स्टुडंट दुसरी कॉम्बिनेशन रिॲक्शन तुमच्या समोर या ठिकाणी दाखवतोय बघा. Mg प्लस O2 आणि स्टुडंट त्यापासून तयार झालं MgO. ह्याला बॅलन्स करावं लागेल 2 ने म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झाला, व्हाईट पावडर तयार झाली. तर स्टुडंट मॅग्नेशियम ऑक्साईडची व्हाईट पावडर ही आपली दुसरी कॉम्बिनेशन रिॲक्शन. तिसरी कॉम्बिनेशन रिॲक्शन तुमच्या समोर स्टुडंट की आपण वॉटरमध्ये काय ऍड करत गेलो तर क्विक लाईम आपण वॉटरमध्ये ऍड करत गेलोत म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड स्टुडंट आपण वॉटरमध्ये ऍड करत गेलोत आणि आपल्याला भेटलं की कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि हीट भेटली. ओके, आणि ही रिॲक्शन ऑलरेडी बॅलन्स आहे तर आपण हे बघितलंय. आता आपल्याला बघायचं आहे मित्रांनो यूज युअर ब्रेन. पण स्टुडंट यूज युअर ब्रेन आपला सिलेबसचा पार्ट नाहीये. सो स्टुडंट हा जो यूज युअर जो ब्रेन आहे तो आपण पूर्णपणे काय करणार आहेत, स्किप करणार आहेत. कारण की स्टुडंट दिस यूज युअर ब्रेन इज नॉट इन द सिलेबस. स्टुडंट एक लक्षात घ्या की हे आपल्याला नीट एक्झामसाठी असणार आहे. ओके, तर स्टुडंट आपण आपला सगळा सिलेबस संपल्यानंतर ह्या काही गोष्टींकडे येणारच आहे. ठीक आहे, पण स्टुडंट आता मी व्हिडिओमध्ये एवढंच घेईन की जे तुम्हाला बोर्ड सिलेबसला आहे. ओके स्टुडंट या ठिकाणी बघा अमोनिया गॅस इन्स्टा मेमरी रिकॉल. ओके, अमोनिया गॅस अँड हायड्रोजन क्लोराईड गॅस रिॲक्ट टू फॉर्म द सॉल्ट इन द गॅसी स्टेट. बघा अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराईड हवेमध्ये आपल्याला जे काही तयार झालं ते काय तयार झालं स्टुडंट, अमोनियम क्लोराईड. काय तयार झालं, अमोनियम क्लोराईड. पहिली आपली कॉम्बिनेशन रिॲक्शन. दुसरी कॉम्बिनेशन रिॲक्शन प्रोडक्ट इज अ फॉर्म. बघा इन अ कॉम्बिनेशन रिॲक्शन सिंगल प्रोडक्ट इज फॉर्म. एकच प्रोडक्ट तयार होतो, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. सिंगल प्रोडक्ट इज अ फॉर्म. कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये एकच प्रोडक्ट तयार होतो. आता बघा तिसरा डॅश 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 इज अ फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ क्विक लाईम अँड वॉटर. म्हणजे स्टुडंट क्विक लाईम म्हणजे CaO आपण जर वॉटरमध्ये जर टाकला तर स्टुडंट काय तयार झालं तर आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ते कसं होतं, स्लेक लाईम. कसं होतं, स्लेक लाईम. ओके, तर स्टुडंट ओके नाव स्टुडंट इफ अ मॅग्नेशियम स्ट्रीप इज इग्नाइटेड. मॅग्नेशियम स्ट्रीप जर स्टुडंट आपण जाळली इट बर्न्स इन द एअर. हवेमध्ये जर आपण जर जाळली तर काय होतं, पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. कसल्या रंगाची स्टुडंट पावडर तयार होते तर आपल्याला माहिती आहे तर व्हाईट पावडर तयार होते मॅग्नेशियम ऑक्साईडची. आता बघा राईट द नेम्स ऑफ द सबस्टन्सेस इन द फॉलोइंग इक्वेशन. खाली इक्वेशन मध्ये सबस्टन्सेसचे नावं लिहा. NH3 म्हणजे नेमकं कोण असतो स्टुडंट, अमोनिया. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड. स्टुडंट ही आपली पहिली कॉम्बिनेशन रिॲक्शन. स्टुडंट लेक्चर नंबर 5 आपलं पूर्णपणे संपलंय. स्टुडंट आपल्याला लेक्चर नंबर 6 कडेही स्टुडंट आपण लगेच जाणार आहेत, त्यात काहीच विषय नाही. ओके, आत्ताशी फक्त स्टुडंट 20 मिनिटाचा फक्त लेक्चर झालंय. आपण पुढे जाऊयात 6 लेक्चर मध्ये. पहा स्टुडंट दुसरी जी टाईप आहे आपला डिकम्पोजिशन रिॲक्शन. पण स्टुडंट पहिला जे काही कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये आपण 3 एक्झाम्पल बघितलेत. आणि कॉम्बिनेशन रिॲक्शन कसे तयार होते स्टुडंट, A प्लस B आणि तयार होतो AB. सिंगल प्रोडक्ट तयार होतो. पहिले एक्झाम्पल स्टुडंट आपण बघितलं NH3 म्हणजे अमोनियाचं बघितलं. दुसरं एक्झाम्पल आपण मॅग्नेशियम स्ट्रीपचं बघितलं. आणि तिसरं एक्झाम्पल स्टुडंट आपण क्विक लाईमचं बघितलं, त्याच्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झालता ते एक्झाम्पल बघितलं. वा, हे 3 एक्झाम्पल आपण बघितले कशाचे, कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता दुसरी रिॲक्शन डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके, कशाला म्हणायचं डिकम्पोजिशन रिॲक्शन बघून घ्या एकदा. द केमिकल रिॲक्शन
डिकम्पोजिशन पण केमिकल रिॲक्शन आहे. केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more प्रोडक्ट, बघा 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट आर फॉर्म, 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात फ्रॉम सिंगल रिॲक्टंट, म्हणजे एकच रिॲक्टंट असतो आणि त्यापासून स्टुडंट एक किंवा एकापेक्षा जास्त काय तयार होतात स्टुडंट, प्रोडक्ट तयार होतात आणि त्यालाच म्हणायचंय डिकम्पोजिशन रिॲक्शन. म्हणजे सिंगल एका रिॲक्टंट पासून की 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टुडंट 2 किंवा 2 पेक्षा जास्त काय तयार होतात, प्रोडक्ट तयार होतात, त्याला आपण म्हणतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता आपल्याला बघायचंय द जनरल फॉर्म ऑफ डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके, कॉम्बिनेशन रिॲक्शनचा जनरल फॉर्म काय होता स्टुडंट, ए प्लस बी, आणि त्यापासून तयार काय व्हायचं स्टुडंट, ए बी. हे काय होतं स्टुडंट आपलं कॉम्बिनेशन रिॲक्शन. काय होतं स्टुडंट, कॉम्बिनेशन. ओके, कॉम्बिनेशन रिॲक्शन होती, राईट. आता पहा स्टुडंट, द जनरल फॉर्म ऑफ द डिकम्पोजिशन रिॲक्शन ए बी, म्हणजे स्टुडंट ऑलरेडी हे एकत्र आहेत, एकच स्टुडंट रिॲक्टंट आहे आणि त्यापासून स्टुडंट आता सेपरेटली प्रोडक्ट तयार होणार, म्हणजे ए आणि स्टुडंट प्लस आणि स्टुडंट बी. चेक करा स्टुडंट, बघा पलीकडे एकच फक्त रिॲक्टंट आहे आणि प्रोडक्ट 2 तयार झालेत मित्रांनो. म्हणजे ज्यावेळेस सिंगल रिॲक्टंट पासून की 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होणार त्याला म्हणायचंय डिकम्पोजिशन रिॲक्शन. बघा रिॲक्टंट एकच आहे, ओके, आणि प्रोडक्ट 2 तयार झालेत किंवा 2 पेक्षा जास्त हे तयार होऊ शकतात, तर त्यावेळेस त्याला म्हणायचंय डिकम्पोजिशन रिॲक्शन. स्टुडंट बघा डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये डिकम्पोजिशन ऑफ सबस्टन्सेस कॅन बी डन. बघा डिकम्पोजिशन, तुकडे होतात, ब्रेक होतात. डिकम्पोजिशन ऑफ द रिॲक्शन कॅन बी डन युजिंग व्हेरियस टाइप ऑफ एनर्जी. वेगवेगळ्या एनर्जीमुळे स्टुडंट डिकम्पोजिशन घडून येतं कंपाऊंडचं. जनरली एनर्जी युज्ड फॉर डिकम्पोजिशन, डिकम्पोजिशन साठी स्टुडंट काय यूज केली जाते, तर एनर्जी यूज केली जाते. कशासाठी यूज केली जाते स्टुडंट एनर्जी, डिकम्पोजिशन. ओके, सबस्टन्स डिकम्पोजिशन. पहिलं हीट एनर्जी इज युज्ड, हीट एनर्जी वापरली जाते डिकम्पोजिशन ऑफ द सबस्टन्सेस साठी. स्टुडंट इलेक्ट्रिसिटी, म्हणजे स्टुडंट इलेक्ट्रिसिटी स्टुडंट ही जी काय एनर्जी आहे तर ती एनर्जी वापरली जाते कशासाठी, डिकम्पोजिशन ऑफ द रिॲक्शन. आणि तिसरी स्टुडंट लाईट एनर्जी इज युज्ड फॉर द डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके, म्हणजे स्टुडंट डिकम्पोजिशन रिॲक्शन ही जी काही रिॲक्शन आहे त्यासाठी आपल्याला एनर्जी लागते. 3 प्रकारच्या एनर्जीज आहेत स्टुडंट, एक म्हणजे हीट एनर्जी, दुसरी म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि तिसरी म्हणजे लार्जेस्ट सोर्स ऑफ एनर्जी दॅट इज अ सन. ओके, लाईट एनर्जी. ऍक्टिव्हिटी बघा, पहिली जी काय ऍक्टिव्हिटी तुमच्या समोर, शुगर स्ट्रॉंगली हीटेड. शुगर साखर स्ट्रॉंगली हीटेड. स्टुडंट साखर आपण एकदम चांगल्या प्रकारे स्ट्रॉंगली हीट करतोय, बघून घ्या, स्ट्रॉंगली हीट करतोय स्टुडंट शुगर. ॲपॅरेटस वस्तू आणि केमिकल काय काय लागणार, इव्हॉपरेटिंग डिश. इव्हॉपरेटिंग म्हणजे स्टुडंट, इव्हॉपरेटिंग डिश तुम्हाला माहिती आहे, बर्नर. ओके, स्टुडंट आणि शुगर. आता पहा स्टुडंट, काय घेतलंय आपण, शुगर घेतलंय डिश मध्ये, ठीक आहे. स्टुडंट स्टँड घेतलंय, त्याचे नेट घेतलंय आणि त्याच्यावर स्टुडंट आपण इव्हॉपरेटिंग डिश मांडली आहे. ओके, आता स्टुडंट शुगर आपण काय केलंय स्टुडंट, इव्हॉपरेटिंग डिश मध्ये आपण शुगर टाकली स्टुडंट. तर बघा टाकली, बर्नर स्टुडंट आपण लावलाय शेजारी, बघू शकता स्टुडंट अरेंजमेंट. ओके, बर्नर पेटवला मित्रांनो. आता स्टुडंट तुम्हाला थोड्याच वेळात काय दिसतंय बघा, वाव, बघा स्टुडंट या ठिकाणी स्टुडंट तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला त्या ठिकाणी जे दिसतंय तर काय तयार झालंय स्टुडंट या ठिकाणी, तर कार्बन तयार झालाय. काय तयार झालाय स्टुडंट, कार्बन. इव्हॉपरेशन झालंय स्टुडंट, इव्हॉपरेशन झालंय आणि खाली ब्लॅक कलर दिसतोय स्टुडंट आपल्याला. तर ब्लॅक कलरचा सबस्टन्स शिल्लक राहिलाय, तो म्हणजे काय स्टुडंट, कार्बन. आणि स्टुडंट रिॲक्शन कशी होते बघा, शुगरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C12H22O11. बघा C12H22O11, C12H22O11. त्याला आपण काय केलं, हिट केलं. म्हणजे स्टुडंट हा जो काही रिॲक्टंट आहे तो रिॲक्टंट किती मित्रांनो, फक्त एकच रिॲक्टंट आहे आणि त्यापासून आपल्याला कार्बन मिळतो, कार्बन मिळतो आणि स्टुडंट प्लस H2O काय भेटतं स्टुडंट, H2O भेटतो. पण स्टुडंट कार्बन किती या ठिकाणी, 12 कार्बन्स आहेत. म्हणजे स्टुडंट आपल्याला ऍडजस्टमेंट बघा, 12 इथे लिहावं लागणार, 12 कार्बन्स आहेत स्टुडंट, C12 12 कार्बन्स आहेत आणि स्टुडंट 11 बघा, 11 ऑक्सिजन आणि 22 हायड्रोजन. म्हणून स्टुडंट या ठिकाणी 11 2 22 हायड्रोजन
आणि स्टुडंट हे 11 ह्या ऑक्सिजनसाठी पण आणि 11 ऑक्सिजन. म्हणजे अशा प्रकारे ही जी रिॲक्शन आहे ही डिकम्पोजिशन रिॲक्शन, म्हणजे एका रिॲक्टंट पासून या ठिकाणी 2 प्रोडक्ट तयार झाले. एका रिॲक्टंट पासून 2 प्रोडक्ट म्हणजे शुगर जी आहे तिचं डिकम्पोजिशन झालं मित्रांनो, आणि त्यासाठी आपण हीट एनर्जीचा वापर केला आणि स्टुडंट आपल्याला डिकम्पोजिशन रिॲक्शन मिळाली. बॅलन्स पण केली मित्रांनो. ओके, काय स्टुडंट बघा रिॲक्शन फक्त रीड करतो. ऑलरेडी आपण रिॲक्शन केली आहे. वेन शुगर इज अ स्ट्रॉंगली हिटेड, खूप हिट केलं स्टुडंट आपण शुगरला, तर आपल्याला काय भेटतो, डिकम्पोजेस टू फॉर्म द ब्लॅक सबस्टन्स दॅट इज अ कार्बन टू गेट अ कार्बन. ओके, तर स्टुडंट साधी सोपी इन्फॉर्मेशन तुम्ही लिहू शकता की काय, शुगर इज अ स्ट्रॉंगली हिटेड अँड वी गॉट द प्रोडक्ट ॲज अ कार्बन. आपल्याला प्रोडक्ट काय भेटतो स्टुडंट, कार्बन हा प्रोडक्ट मिळतो. असं सुद्धा स्टुडंट तुम्ही लिहू शकता. अँड काय, वॉटर फेपर, वॉटर फेपर. ओके, आणि स्टुडंट ही कसली रिॲक्शन आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन. ह्या रिॲक्शनला काय म्हणतात स्टुडंट, डिकम्पोजिशन रिॲक्शन. एका रिॲक्टंट पासून जास्त प्रोडक्ट, दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रोडक्ट, तर स्टुडंट त्याला आपण म्हणणार आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके, प्लीज नोट. काय बघा स्टुडंट तुम्हाला माहिती, as the above decomposition splitting is done using heat energy, it is also termed as a thermal decomposition reaction. पहा स्टुडंट, आता ही जी काही डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे, ही डिकम्पोजिशन रिॲक्शन होत असताना आपण कोणती एनर्जी वापरली, आपण वापरली हीट एनर्जी. हीट म्हणजे टेम्परेचर, म्हणून स्टुडंट त्याला म्हणायचं आपण थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन. काय, थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके स्टुडंट, नेक्स्ट ऍक्टिव्हिटी 2, डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. आता कुणाचं डिकम्पोजिशन करायचं, कॅल्शियम कार्बोनेट. आता कुणाचं डिकम्पोजिशन केलं मित्रांनो, तर शुगरचं. ओके, ॲपॅरेटस काय काय लागणार आहेत. ओके स्टुडंट, या ठिकाणी आपल्याला टेस्ट ट्यूब लागल, बेंट ट्यूब लागणार, बेंट म्हणजे अशी वाकडी लागणार. ओके, बर्नर स्टुडंट, या ठिकाणी आपल्याला काय लागणार मित्रांनो, ओके या ठिकाणी आपल्याला लागणार बर्नर. रबर कॉर्क, रबर कॉर्क म्हणजे स्टुडंट बुच्चन, ते आपल्याला लागणार आहे. केमिकल्स काय लागणार स्टुडंट, लाईम वॉटर लागणार आहे आपल्याला. ओके, कॅल्शियम कार्बोनेट आपल्याला लागणार आहे, CaCO3, फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर. लाईम वॉटर चुन्याचं पाणी लागणार स्टुडंट आपल्याला. ठीक आहे स्टुडंट, बघून घ्या. ओके, चुन्याच्या निवळीमध्ये बघा ओके आपण एक कॅल्शियम कार्बोनेट घेतलंय टेस्ट ट्यूबमध्ये. टेस्ट ट्यूब स्टुडंट इथं पॅक लावली, इथं लाईम वॉटर, चुन्याची निवळी, पाणी घेतलं चुन्याचं. ओके, 2 स्टुडंट रबर बुच्चन लावले स्टुडंट, इथं रबराचे कॉर्क लावले, त्यामध्ये स्टुडंट आपण ही बेंट ट्यूब जॉईन केली स्टुडंट. त्या ठिकाणी नीट बघून घ्या स्टुडंट. ओके, बर्नर लावला, या ठिकाणी बर्नर लावला, बर्नर पेटवला मित्रांनो. पेटवल्यानंतर हे कॅल्शियम कार्बोनेट जे स्टुडंट, त्याच्यामध्ये स्टुडंट आपल्याला इव्हॅपोरेशन, वाफा दिसायला लागल्या. आणि स्टुडंट तो जे काय वाफा कशाच्या स्टुडंट, तो गॅस आहे आणि तो कार्बन डायऑक्साईड गॅस आहे. आणि स्टुडंट कार्बन डायऑक्साईड गॅस ही जी काय आपली बेंट ट्यूब आहे, त्या बेंट ट्यूब मधून स्टुडंट या साईडला आलाय लाईम वॉटरकडे. तर स्टुडंट आपल्याला ते जे काही दिसतंय ते पूर्णपणे मिल्की लाईम वॉटर आता दिसतंय. बघा आधी स्टुडंट मिल्की का, दुधाळे का, नाही, की ज्यावेळेस कॅल्शियम कार्बोनेट कडून, बघा कॅल्शियम कार्बोनेट कडून जे काही इव्हॅपोरेशन कार्बन जो निघतो, ओके कार्बन डायऑक्साईड जो गॅस निघतो, आणि तो कार्बन डायऑक्साईडचा गॅस, एक मिनिट बघा, कार्बन डायऑक्साईडचा गॅस स्टुडंट कॅल्शियम कार्बोनेट मधून निघतो आणि स्टुडंट लाईम वॉटर पर्यंत येतो. आणि आपल्याला थोड्याच वेळात काय दिसतं त्या ठिकाणी, तर मिल्की लाईम वॉटर. हे जे काही लाईम वॉटर आहे ते एकदम मिल्की दिसतं, दुधाळ दिसतं, दुधासारखं दिसतं. ओके बघा स्टुडंट, डिकम्पोजिशन रिॲक्शन, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. बघा कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे कोण, तर CaCO3, CO3 कार्बोनेट म्हणायचं, Ca कॅल्शियम, कॅल्शियम कार्बोनेट सॉल्ट आहे. हीट केलं स्टुडंट आपण, त्याला हीट केलं. ओके, मग तयार झालं कॅल्शियम ऑक्साईड CaO. बघा Ca आणि ह्यातला एक O, CaO कॅल्शियम ऑक्साईड प्लस स्टुडंट CO2 गॅस बाहेर पडला. कोणता गॅस बाहेर पडला स्टुडंट, कॅल्शियम कार्बन डायऑक्साईड हा गॅस बाहेर पडला आणि आपल्याला काय भेटलं, कॅल्शियम ऑक्साईड. म्हणजे सिंगल रिॲक्टंट होता, प्रोडक्ट 2 होते, म्हणून डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. चला तर स्टुडंट आपण ह्याचं वर्ड्स मध्ये इन्फॉर्मेशन कशी लिहिणार. बॅलन्स आहे ऑलरेडी रिॲक्शन. फेन
कॅल्शियम कार्बोनेट इज स्ट्रॉंगली हिटेड. काय स्टुडंट हिट केला आपण? कॅल्शियम कार्बोनेट आपण स्ट्रॉंगली हिट केला. जास्त स्टुडंट आपण कॅल्शियम कार्बोनेट हिट केला. मग शुगर पण मित्रांनो आपण हिट केली होती. तर कॅल्शियम कार्बोनेट इज स्ट्रॉंगली हिटेड, इट डिकम्पोजेस टू फॉर्म कॅल्शियम ऑक्साईड. आणि स्टुडंट त्याच्यापासून काय तयार झाला? मेनली कॅल्शियम ऑक्साईड तयार झाला आणि गॅस निघाला जो बाहेर, तो कोणता गॅस आहे? कार्बन डायऑक्साईड गॅस. आणि स्टुडंट कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज झाला. दिस कार्बन डायऑक्साईड गॅस when passed through the freshly prepared lime water. लाईम वॉटर मध्ये ज्यावेळेस गेला त्यावेळेस इट टर्न्स लाईम वॉटर मिल्की. जे काही चुन्याचं पाणी होतं स्टुडंट ते एकदम दुधाळ झालं, पांढरा शुभ्र रंग त्याला आला कार्बन डायऑक्साईडमुळे. ओके, अँड दिस इज अ डिकम्पोजिशन रिॲक्शन. का डिकम्पोजिशन रिॲक्शन? की एक रिॲक्टंट दोन प्रोडक्ट. ओके, डिकम्पोजिशन. तर स्टुडंट ह्याच्यामध्ये आपल्याला एक नोट लक्षात ठेवायची. काय नोट आहे बघा, प्लीज नोट as the above decomposition reaction contain we use the heat energy आणि त्याला म्हणायचंय थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन. काय म्हणायचंय त्याला? थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन आपण त्याला म्हणणार आहेत, कारण की हीट एनर्जी त्यामध्ये वापरली. ओके, तर मित्रांनो नेक्स्ट बघा की जे काही ओके स्टुडंट कोनिकल फ्लास्क आहे. कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतलंय हायड्रोजन पेरॉक्साईड. काय घेतलंय? हायड्रोजन पेरॉक्साईड. ओके, तर हायड्रोजन पेरॉक्साईड आपण स्टुडंट त्याचं बुच्चन आपण स्टुडंट काढल्यानंतर त्यामधून स्टुडंट आपल्याला इव्हॉपरेशन दिसायला लागलंय. आणि जर काय मॅचची स्टिक आहे, मॅच स्टिक म्हणजे स्टुडंट माचीस बॉक्स मधली काडी पेटवली आणि स्टुडंट ती काडी आपण त्या कोनिकल फ्लास्क वरती धरली, तर हायड्रोजन पेरॉक्साईड वरती स्टुडंट आपण काय धरली? ती पेटलेली काडी धरली. तर स्टुडंट हा जो काय आहे तर या ठिकाणातून आपल्याला दिसतोय तो ऑक्सिजन आहे. राईट, म्हणजे तिथं सुद्धा काय होतंय पाहून घेऊ शकता स्टुडंट. म्हणजेच पहा H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड. H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड. ओके, आणि स्टुडंट तयार होतो काय? तर वॉटर प्लस O2. काय तयार होतं स्टुडंट? वॉटर प्लस O2. म्हणजे स्टुडंट जे काही आपलं बघा पहिल्यापासून एकदा रिॲक्शन स्टुडंट तुम्ही बघू शकता. कोनिकल फ्लास्क आहे, त्याच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड आहे स्टुडंट. ओके, तर स्टुडंट हायड्रोजन पेरॉक्साईड मधून काय बाहेर आलाय? तर ऑक्सिजन गॅस बाहेर आलाय. तर त्यावेळी माचीसची काडी पेटलेली आपण घेऊन गेलो, तिथं स्टुडंट ती आपल्याला पेटलेली दिसते. आणि नंतर जर स्टुडंट जर आपण ती काडी जर बाहेर काढली तर स्टुडंट काय होतंय? तर ती काडी विझते. आणि का विझते? तर स्टुडंट त्यापुढचं आपल्याला काय तयार झाले ते आपण पहिल्यांदा बघूयात. तर शिल्लक जे राहतं स्टुडंट, शिल्लक राहिलं या ठिकाणी वॉटर आणि जे काही स्टुडंट हे जे काही गॅस बाहेर पडला तो कोणता गॅस आहे? तर ऑक्सिजन गॅस. रिॲक्शन बघूयात. H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड तयार झालं, H2O वॉटर आणि स्टुडंट गॅस ऑक्सिजन गॅस. कोणता गॅस तयार झाला? ऑक्सिजन गॅस. म्हणजे स्टुडंट हा जो काही H2O2 आहे ह्यातला बघा H2O तर स्टुडंट ह्यातला एक ऑक्सिजन आणि स्टुडंट दोन हायड्रोजन, म्हणजे ह्यातला एक ऑक्सिजन बाहेर पडला. ओके, आणि स्टुडंट H2O आणि स्टुडंट ऑक्सिजन असे दोन प्रोडक्ट आपल्याला मिळाले. त्याला बॅलन्स आपल्याला करावा लागणार. 2 H2O, कारण की स्टुडंट इथं 2 हायड्रोजन आहेत म्हणून 2 H2O. मग आता काय काय झालं बघा, 2 एक मिनिट मी ते रफ करतो थोडं. स्टुडंट या ठिकाणी बघा आता किती हायड्रोजन झाले? 4. इकडे किती हायड्रोजन? फक्त 2च आहेत. ओके, मग स्टुडंट या ठिकाणी सुद्धा आपल्याला कितीची ऍडजस्टमेंट करावं लागणार? 2ची ऍडजस्टमेंट करावं लागणार. म्हणजे या ठिकाणी किती आले? 2 आले. मग आता ऑक्सिजन किती झाले मित्रांनो? हे O2 आणि हे 2, म्हणजे 2 वेळा O2 आहे. म्हणजे स्टुडंट त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करावं लागणार? ओके, 2 इकडे 2 स्टुडंट O गेलेत, 2 O इकडं आणि स्टुडंट हे 2 O, म्हणजे ऑलरेडी किती झाले ऑक्सिजन? 4. बरोबर, आता बॅलन्स झाले. स्टुडंट डिकम्पोजिशन ड्यू टू इलेक्ट्रिसिटी. आता जे 2 एक्झाम्पल बघितले आपण थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन बघितली. कारण स्टुडंट ही जी काही रिॲक्शन होत असताना आपल्याला हीट म्हणजे जाळ लावायची गरज पडायची. म्हणजे स्टुडंट ती कोणती डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे? तर थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. आता स्टुडंट आपण बघतोय ती म्हणजे डिकम्पोजिशन ड्यू टू इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीमुळे स्टुडंट आपल्याला मिळणारी डिकम्पोजिशन रिॲक्शन बघा.
वॉटर कॅन बी डिकम्पोज्ड बाय इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीने काय डिकम्पोज केले स्टुडंट? वॉटर केले. पहा स्टुडंट या ठिकाणी वॉटर H2O आणि स्टुडंट सेल दिसतोय, इलेक्ट्रिसिटी स्टुडंट त्यामध्ये आहे. ओके, जॉईन केलं स्टुडंट. जर आपण हे जर जॉईन केलं तर नेमकं काय होतं तर बघा, H2 हायड्रोजन वेगळा होतो मित्रांनो, ऑक्सिजन वेगळा होतो. म्हणजे आपल्याला त्यापासून वॉटर पासून दोन वेगळे वेगळे प्रोडक्ट मिळतात, हायड्रोजन आणि स्टुडंट ऑक्सिजन. म्हणजे ही डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे आणि त्यासाठी आपण इलेक्ट्रिसिटी वापरली. म्हणजे स्टुडंट ही जी रिॲक्शन आहे त्याला आपण नाव देणारच आहे. तर बघा आपण ओके, इलेक्ट्रोलायसिस ऑफ द वॉटर म्हणजे H2O इलेक्ट्रिसिटी वापरली आणि स्टुडंट आपल्याला काय मिळालं? H2 म्हणजे हायड्रोजन प्लस काय भेटलं तर ऑक्सिजन. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन मित्रांनो आपल्याला मिळालं. लक्षात आलंय? म्हणजे वॉटरचं डिकम्पोजिशन झालं, इलेक्ट्रिसिटीमुळे झालं आणि आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन वेगळे वेगळे गॅस मिळाले. ही डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे ड्यू टू इलेक्ट्रिसिटी. मग स्टुडंट रिॲक्शन आपली बॅलन्स आहे का? तर त्या रिॲक्शन बॅलन्सकडे मित्रांनो आपल्याला लक्ष द्यायचंय. तर बघा ओके, H2O दोन हायड्रोजन आहेत, इथं पण दोन हायड्रोजन आहेत, इथं ऑक्सिजन एकच आहे, इथं दोन ऑक्सिजन आलेत. म्हणजे स्टुडंट या ठिकाणी आपल्याला दोन लावावं लागणार. ओके, त्या ठिकाणी दोन लावला म्हणजे आता दोन बेदुने चार हायड्रोजन झाले. मग इथं पण दोन लागणार, बेदुने चार हायड्रोजन झाले. ऑक्सिजन किती झाले? 2O आणि इथं लिहिले O2. म्हणजे करेक्ट झाली, बॅलन्स झाली. नाव स्टुडंट मेनी डिग्रेडेशन प्रोसेस टेक्स प्लेस इन द नेचर सराउंडिंग अस. आपल्या भोवताली स्टुडंट की जी काही रिॲक्शन होत असतात, खूप सगळ्या रिॲक्शन होत असतात. डिग्रेडेशन प्रोसेस टेक्स प्लेस. ओके, डिग्रेडेशन. ओके, तर स्टुडंट तर बघा काय डिग्रेडेशन प्रोसेस आहे ते आपण आपल्याला बघायचं आहे. डिग्रेडेशन प्रोसेस नेमकं काय आहे स्टुडंट? डिग्रेडेशन म्हणजे नेमकं काय तर विघटन होणे. ओके, सुट्टे सुट्टे भाग होणे, त्याचं एक्झाम्पल आपण बघणारच आहे. ओके, डिग्रेडेशन प्रोसेसेस होत असतात स्टुडंट आपल्या अवतीभोवती इन द नेचर, निसर्गामध्ये आपल्या भोवताली. ओके, बघूयात स्टुडंट. तर आता बघा ऑर्गॅनिक वेस्ट डिकम्पोज्ड बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे मायक्रो एकदम सूक्ष्म, ऑर्गॅनिझम म्हणजे जीव, सूक्ष्म जीव. ओके, छोटे छोटे खूप डोळ्यांनी न दिसणारे जीव त्याला म्हणायचं ऑर्गॅनिझम. किडे असतात ना छोटे छोटे खूप बारीक किडे, त्याला म्हणायचं मायक्रो ऑर्गॅनिझम. अँड ॲज अ रिझल्ट मॅन्युअर अँड बायोगॅस आर फॉर्म. ओके, तर स्टुडंट आपल्याला ते कंपोस्ट खत म्हणजे जे काही बघा काय की जो ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजे काय शेती आपल्या गायींचं शेण, पालापाचोळा. ओके, तर स्टुडंट हे जे काही एनएरोबिक डायजेशन आहे म्हणजे खोल खड्डा करून टाकी केलेली असते, त्याच्यामध्ये आपण ते वेस्ट मटेरियल टाकतो आणि स्टुडंट त्यामधून आपल्याला जो गॅस भेटतो तो गॅस कोणता असतो तर बायोगॅस असतो. काय असतो स्टुडंट? बायोगॅस. तर मित्रांनो म्हणजे ऑर्गॅनिक वेस्ट जे आहे म्हणजे शेण जे आहे, शेणाचं डिकम्पोजिशन होऊन काय तयार होतं मित्रांनो तर आपल्याला बायोगॅस मिळतो आणि ते डिकम्पोजिशन कोण घडून आणतं तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स घडून आणतात. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्म जीव हे घडून आणतात डिकम्पोजिशन, राईट. त्यापासून आपल्याला भेटतो बायोगॅस. स्टुडंट बायोगॅस यूज ॲज अ फ्युएल आणि स्टुडंट त्या बायोगॅसला आपण काय म्हणून यूज करतो मित्रांनो? फ्युएल म्हणून यूज करतो, इंधन म्हणून वापरतो. घरगुती गॅससाठी सुद्धा स्टुडंट त्याचा वापर केला जातो. ओके, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? तर स्टुडंट हे जे काय आहे तर आपल्याला हे काय आहे स्टुडंट हे आपल्याला नाहीये, जेणेकरून स्टुडंट तुम्ही ह्याचा अभ्यास करताना आणि पेपरला येणार नाही. आपण हे बघणारच आहे, काळजी करू नका. इज इट पॉसिबल टू प्रोड्यूस द हायड्रोजन बाय द डिकम्पोजिशन ऑफ वॉटर बाय मीन्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी ऑर लाईट? स्टुडंट तुम्हाला ह्याचा विचार करायचा आहे किंवा नोट्स तुम्हाला पाठवलीचे स्टुडंट त्यामधून तुम्ही वाचू शकता. काय अर्थ मी सांगतो. इट इज अ पॉसिबल, शक्य आहे का टू प्रोड्यूस हायड्रोजन बाय डिकम्पोजिशन ऑफ वॉटर? बघा, प्रोड्यूस हायड्रोजन बाय डिकम्पोजिशन ऑफ वॉटर बाय मीन्स ऑफ हीट, इलेक्ट्रिसिटी, लाईट. म्हणजे हीटचा वापर करून, इलेक्ट्रिसिटीचा वापर करून, लाईटचा वापर करून वॉटरचं डिकम्पोजिशन घडून आपल्याला हायड्रोजन मिळू शकतो का, असा तुम्हाला प्रश्न आहे. तो तुम्ही नोट्समध्ये बघू शकता. ठीक आहे. ओके, बघा स्टुडंट या ठिकाणी एमसीक्यू काही छोटे छोटे एमसीक्यू तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण घेत असतो. फटाफट घेऊयात. बघा, डिकम्पोजिशन जी रिॲक्शन आहे, डॅश 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 प्रोडक्ट आर फॉर्म
फ्रॉम सिंगल रिॲक्टंट. सिंगल रिॲक्टंट पासून स्टुडंट कसा प्रोडक्ट मिळतो, 2 किंवा 2 पेक्षा जास्त आपल्याला प्रोडक्ट भेटतो, म्हणजे 2 or more products we get. Which gas are released in the decomposition reaction of the following substances. कोणता गॅस बाहेर पडतो डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये? कॅल्शियम कार्बोनेट, हायड्रोजन परऑक्साईड यांच्यामध्ये स्टुडंट कोणता गॅस बाहेर पडतो, तर CO2 आणि O2. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट सोबत आपल्याला कार्बन डायऑक्साइड गॅस बाहेर पडतो, हायड्रोजन परऑक्साईड मध्ये O2 गॅस बाहेर पडतो. स्टुडंट तिसरा, द डिकम्पोजिशन रिॲक्शन विच टेक्स प्लेस. डिकम्पोजिशन रिॲक्शन घडते बाय मीन्स इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड. इलेक्ट्रिकल एनर्जीलाच आपण काय म्हणतो, तर इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस, इलेक्ट्रिकल एनर्जी आपण त्यालाच म्हणतो इलेक्ट्रोलायसिस. स्टुडंट बघा, वॉटर डिकम्पोजेस इनटू H2 अँड O2 गॅस ऑन पासिंग इलेक्ट्रिक करंट थ्रू. बघा स्टुडंट की वॉटरचं आपण डिकम्पोजिशन केलं आणि त्यापासून आपल्याला मिळाले हायड्रोजन आणि स्टुडंट ऑक्सिजन, असं आपल्याला बघा इलेक्ट्रिसिटी करंट थ्रू. स्टुडंट ऍसिड्युलेटेड म्हणजे नेमकं काय स्टुडंट, आपण ऍसिड वापरलं होतं, ऍसिड्युलेटेड. ओके, वॉटर आपल्याला कसलं वॉटर मिळतं स्टुडंट, ऍसिड्युलेटेड वॉटर. स्टुडंट ऑन द डिकम्पोजिशन ऑफ शुगर बर्न आउट ब्लॅक सबस्टन्स इज कॉल्ड. बघा स्टुडंट, आपण मगाशी बघितलं होतं, इव्हॅपोरेटिंग डिश घेतली होती, त्यामध्ये आपण साखर टाकली, खालून स्टुडंट आपण जाळ लावला, तर आपल्याला एकदम ब्लॅक 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 सबस्टन्स दिसला, आणि तो कोण होता, कार्बन. काय होता स्टुडंट, कार्बन कार्बन कार्बन. 6, ऑर्गॅनिक वेस्ट इज अ डिकम्पोज्ड नॅचरली. ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजे स्टुडंट शेण जे आहे त्याचं विघटन होतं नॅचरली, अँड टू फॉर्म आपल्याला बायोगॅस भेटतो आणि स्टुडंट मॅन्युअर खत भेटतं. म्हणजे स्टुडंट मॅन्युअर आणि स्टुडंट बायोगॅस म्हणजे आपल्याला काय भेटतं, खत भेटतं आणि एक स्टुडंट गॅस भेटतो. तर जैविक इंधन आहे स्टुडंट ते, आपल्याला स्टुडंट काय भेटतं, गॅस भेटतो, बायोगॅस. ओके, जैव इंधन आपण त्याला म्हणतो, त्याचा आपण ज्वलनासाठी उपयोग करतो. ओके स्टुडंट, लेक्चर 5 लेक्चर 6 स्टुडंट आपण घेतलेले, लेक्चर 7 लेक्चर 8 आपल्याला घ्यायचंय. त्यामध्ये स्टुडंट आपण लर्न करणार आहे ते म्हणजे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कोणती रिॲक्शन लर्न करणार मित्रांनो, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मित्रांनो, हा जो काही लेक्चर आहे 47 मिनिटांचा झालाय, जवळजवळ पाऊण तासाचा लेक्चर झालाय, त्यामुळे स्टुडंट तुम्हाला पाहण्यासाठी अडचण होऊ शकते. तर त्यामुळे स्टुडंट जर काही लेक्चर नंबर 7 लेक्चर नंबर 8 लेक्चर नंबर 9 आपण तिन्ही लेक्चर पुढच्या म्हणजे स्टुडंट व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकणार आहेत. पण या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं, टाइप्स ऑफ द रिॲक्शन, कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन. खूप मस्त आहेत, प्रश्न हमखास असणार, सगळ्यांनी यावर अभ्यास करायचा आहे, परत परत लिहायचं आहे. ओके, तर स्टुडंट परत परत व्हिडिओ बघायचे. तर स्टुडंट टाटा बाय बाय, टेक केअर. तोपर्यंत अभ्यास करत राहा, प्रॅक्टिस करा, लिहून काढा. तर स्टुडंट त्याला तुम्हाला वारंवार म्हणायचंय कोणत्या रिॲक्शन आहेत, कोणता गॅस तयार होतो, हे परत परत रिपीट करायचंय. स्टुडंट प्रॅक्टिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. प्रॅक्टिस हॅज अ नो सबस्टिट्यूट. प्रॅक्टिससाठी स्टुडंट आपण काहीच त्याला दुसरा प्लॅन नाहीये, त्याची प्रॅक्टिस, रिव्हिजन 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 इज अ मस्ट इम्पॉर्टंट. ओके, तर स्टुडंट टाटा बाय बाय, टेक केअर. पुढचे जे टॉपिक आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, ओके, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार.